नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 7वी, विषय मराठी सुलभ भारती। आपण हिंदी माध्यमाचं मराठी या विषयाचा अभ्यास करत आहोत। तर या ठिकाणी आपल्याला एक कविता, त्याचा पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे। कवितेचं नाव आहे माझ्या अंगणात, आणि आता आपण दुसरा पार्ट त्याचा अभ्यासत आहोत। आता या दुसऱ्या भागामध्ये काय, जो काही स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाच्या संदर्भात हा दुसरा भाग आपण घेत आहोत। आता इथे या स्वाध्यायामध्ये आपली जी कविता आहे स्वाध्यायासाठी की माझ्या अंगणात, कवी ज्ञानेश्वर कोळी यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात ही कविता त्यांनी केलेली आहे। तर कवी ज्ञानेश्वर कोळी हे मराठी साहित्यातील नामवंत कवी आहेत। आभाळ पेलताना हा त्यांचा गाजलेला कविता संग्रह आहे, आणि शेतकरी मजुराची वेदना हा त्यांच्या कवितेचा गाभा आहे। सांगली जिल्ह्यातील अंकलखोप हे त्यांचे गाव आहे। गेली 40 वर्षे त्यांनी राज्यभर कवी संमेलनातून कविता सादर केल्या आहेत। शिवाजी विद्यापीठात त्यांचा कविता संग्रह अभ्यासाला पाठ्यपुस्तकामध्ये लागलेला आहे, असे ते कवी ज्ञानेश्वर कोळी। आता त्यांनी कवितेमध्ये माझ्या अंगणात ही जी कविता लिहिली त्या कवितेचं आपण वाचन करणार आहोत। गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं। काळ्या शार मातीतुनी मोती पवळ्याची रास, काळ्या शार मातीतुनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डोले रानमेव्याची मिजास, अंगणात माझ्या डोले रानमेव्याची मिजास। दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा। जीव दमतो शिनतो घास भरवते माय, जीव दमतो शिनतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय। अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडणिया जाता आसू येती गालावर, दूर उडणिया जाता आसू येती गालावर। कवी ज्ञानेश्वर कोळी। आता ही जी कविता आहे या कवितेचं आपण वाचन केलेलं आहे। तुम्ही सुद्धा या कवितेचं वाचन करा, आणि ही कविता गायची आहे, समूहाने गायली तर चांगलं होईल, कारण सर्वांना त्याचा त्या कवितेतला जो अर्थ आहे, त्याचे शब्द आहेत ते समजतील। तेव्हा या कवितेचं गायन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आपण सुद्धा या कवितेचं गायन करणार आहोतच। आता इथे काही प्रश्न दिलेत, त्या प्रश्नांची उत्तरं, कारण आपण हा जो भाग आहे हा स्वाध्यायासाठी आहे, म्हणून प्रश्नांची उत्तरे सांगा। जसं रानमेवा कशाला म्हणतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे रानात मिळणारी जी काही फळं आहेत, धान्य आहेत, या सर्वांना रानमेवा म्हणतात। किंवा जी फळे आपण लागवडच केली नाहीत अशी जी फळं रानात उगवलेली असतात त्यांना सुद्धा रानमेवा असं म्हटलं गेलेलं आहे। रानमेव्यात कोणत्या प्रकारची फळे येतात, तर रानमेव्यामध्ये ज्या फळांची लागवड केलेली असते ती सर्वच फळं रानमेव्यामध्ये येतात। याशिवाय काही फळं असतात की
त्यांची लागवड केली नाही. तशी करवंद आहे, चिंच आहे, खरबूज आहे, चिबड आहे, अशी काही प्रकारची फळं जी असतात, काही झाडं असतात, त्यांची लागवडसुद्धा करण्याची गरज भासत नाही. परंतु तरीसुद्धा ती रानामध्ये आपल्याला दिसून येतात आणि म्हणून त्यांनासुद्धा रानमेवा म्हटलं गेलेलं आहे. आता इथे आणखीन एक खेळ आहे आणि तो खेळ म्हणजे शब्दांशी खेळूया. शब्द काय आहेत? कंसात दिलेल्या योग्य पर्यायातून शब्द निवडून वाक्य पुन्हा लिहायची आहे. कंसात काही पर्याय दिलेले आहेत आणि ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत. म्हणजे कंस में कुछ शब्द दिए गए हैं और उसमें से वो शब्द डालकर वाक्य फिर से लिखना है. जसं काळ्या शार माती तुनी मोती पवळ्याची टिंब टिंब शब्द दिलेले आहेत. मिजास, आस आणि रास या 3 शब्दामधून आपल्याला एक शब्द त्या ठिकाणी निवडायचा आहे. मग काळ्या शार मातीतुनी मोती पवळ्याची काय शब्द आहे तो आपण लिहायचा आहे. दुसरं वाक्य, घरामंदी घरट्यात जशी दुधातलिक माय साय जाय, असे 3 शब्द आहेत. त्यानंतर दूर उडणी जाता आसू येती टिंब टिंब शब्द दिले गालावर सारेजण घरट्यात. आणि तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं शब्द आहेत खावा, घेवा, ठेवा. अशा प्रकारे ही वाक्य दिलेली आहेत. आता ही वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि एक एक वाक्य या पर्यायातून शब्द निवडून आपण पुन्हा लिहायचं आहे. काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची शब्द आहे रास. काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची रास. रास हा शब्द त्या 3 पैकी आलेला आहे. त्यानंतर घरामंदी घरट्यात जशी दुधातलिक माय साय जाय, त्यामध्ये साय हा शब्द आहे. घरामंदी घरट्यात जशी दुधातलिक साय. पुढचं वाक्य आहे दूर उडणी जाता आसू येती गालावर हा शब्द आहे. गालावर सारेजण घरट्यात, त्यापैकी गालावर हा शब्द निवडलेला आहे त्यातला. आणि पुढचं वाक्य आहे चौथं, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं टिंब टिंब खावा, घेवा, ठेवा. तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. असे हे शब्द आपल्याला पूर्ण करायला होते. म्हणजे इथे हा शब्दांचा खेळ जसं म्हणतात की वाक्य तयार करायची, वाक्य पूर्ण करायची आहे, असा हा शब्दांचा खेळ होता. त्यानंतर पुढे आहे समूहदर्शक शब्दांची एक यादी करायची आहे. काही शब्द दिलेले असतात, त्या शब्दांची यादी तयार करायची. काय शब्द आहेत? उदाहरणार्थ धान्याची रास, धान्य जे असतं ना त्याची रास, अनाज. दुसरा शब्द दिलेला आहे लाकडाची. पुढचा शब्द दिला आहे केळीचा. पुढचा शब्द मुलांचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा आणि द्राक्षांचा. असे हे शब्द दिलेले, जसं धान्याची रास. मग अशा पद्धतीने लाकडाची, केळीचा, मुलांचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा आणि द्राक्षाचा ह्या शब्दांचा एक समूहदर्शक शब्द आपल्याला तयार करायचा आहे प्रत्येकाचा. मग लाकडाची काय येणार? मोळी. लाकडाची मोळी. परत केळी, केळीचा घड. मुलांचा खेळ. पक्ष्यांचा थवा. प्राण्यांचा समूह. द्राक्षांचा घड. अशा प्रकारचे हे शब्द समूहदर्शक शब्द आहेत. आता इथे काही पुन्हा तुम्हाला चित्रसुद्धा दिलेली आहेत. बघा, ही मोळीचं चित्र दाखवलेलं आहे. ही अशी मोळी असते. इथे केळीचा घड दाखवलेला आहे. कारण हे एक नाही, इथे अनेक केळी आलेली आहेत एकत्र. मुलांचा खेळ चालू आहे. त्यानंतर पक्ष्यांचा थवा, पक्षी उडतायत. अनेक पक्षी त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्या समोर. आणि प्राण्यांचा समूह, अनेक प्रकारचे प्राणी इथे दिसत आहेत. त्याचबरोबर द्राक्षांचं सुद्धा घड दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे हे समूहदर्शक शब्दांची आपण यादीसुद्धा केलेली आहे आणि त्यांची चित्रसुद्धा तुम्ही पाहिलेली आहेत.
आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दासाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. काही शब्द दिले आहेत कवितेमध्ये आपल्या आणि त्यातून शेवट समान असणारे शब्द लिहायचे आहेत. सांडलं, पडलं. ल शब्द आलेला आहे, सांडलं, पडलं. रास, मिजास. माय, साय. खावा, मेवा. तर असे हे शब्द शेवट समान असणारे शब्द या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत. त्याचबरोबर आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दातला प्रमाण भाषेतला शब्द लिहायचा आहे. खावा, खा. खावा या शब्दाला काय म्हणतात? खा. प्रमाण भाषेमध्ये बोलताना आपण खा रे, खा खा खा. नंतर माय, प्रमाण भाषेचा शब्द आहे आई. घरामंदी हा शब्द आहे, घरामंदी, घरामध्ये. आसू, अश्रू. तर हे झाले खा, आई, घरामध्ये, अश्रू हे प्रमाण भाषेतले शब्द आहेत. कारण बोलतेवेळी तू खा, आई, घरामध्ये, अश्रू अशा प्रकारे शब्द हे आपण प्रमाण भाषेमध्ये वापरत असतो. आता पुढचा प्रश्न आहे, एक उपक्रम आहे. तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे. म्हणजे प्रश्न तयार करायचे, शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची तुम्हाला. तर ते प्रश्न कसे असू शकतात? तुमचे नाव काय आहे? तुमच्या घरात किती माणसे आहेत? तुम्हाला किती शेतजमीन आहे? तुम्ही आधुनिक पद्धत का पारंपरिक पद्धत शेतीसाठी वापर करता? कोणकोणती पिके शेतीत घेता? उत्पादन कुठे घेऊन जाता? तुम्हाला फायदा होतो का? असे हे काही थोडक्यात प्रश्न होते. याच्याशिवाय तुम्ही आणखी खूप प्रश्न त्या शेतकऱ्याला विचारू शकता मुलाखत घेण्यासाठी. कारण हे मी एक 7-8 प्रश्न हे तुम्हाला दिलेले आहेत नमुन्यादाखल. पण तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे प्रश्न घेऊन एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घेऊ शकता, इंटरव्ह्यू घेऊ शकता. मुलाखत इंटरव्ह्यू की त्या शेतकऱ्याचं मनोगत असतं त्या प्रश्नावलीच्या रूपाने आपल्याला ऐकायला मिळू शकतं. हा तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही तो करायचा आहे. जसे हे प्रश्न आहेत याशिवाय तुम्ही तुमच्या मनाचे काही प्रश्न तयार करायचे आहेत. हिंदीत प्रश्न तयार करू शकता. तुमचे नाव काय आहे? आपका नाम क्या है? तुमच्या घरात किती माणसे आहेत? आपके घर में कितने लोग हैं? तुम्हाला किती शेतजमीन आहे? आपके पास कितनी खेती है? तुम्ही आधुनिक पद्धत का पारंपरिक पद्धत शेतीसाठी वापरा? आप कौन सी पद्धत से ये खेती कर रहे? कोणती पिके शेतीत घेता? खेत में कौन से पीक लिया जाता है? उत्पादन कोठे घेऊन जाता? ये पीक आता है, उसका उत्पादन मिलता है तो आप कहाँ लेके जाते हैं? तुम्हाला फायदा होतो, आपको फायदा होता है की नुकसान होता है? अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा तयार करू शकता आणि त्या शेतकऱ्यांची किसान का इंटरव्ह्यू ले सकते हैं. आता खेळ खेळूया. खेळ खेळायचा आहे आणि त्या ठिकाणी स हा शब्द आहे. या स चा एक शब्द पंखा आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो तुम्हाला शब्द पंखा दाखवला जातोय. हा बघा, हा पंखा आहे. याच्यामध्ये शब्द भरायचे आहेत. आता शब्द भरण्यासाठी इथे काही शब्दावली सुद्धा दिली, प्रश्नावली शब्दाची. बघा इथे एक प्रश्नावली दिली. काय? पहिला वर्णमालेतील 32वे अक्षर. जंगलातील एक भित्रा प्राणी. नेहमी. एक शीतपेय. रस्ता. उत्सव. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द आणि एक पुढे दिलाय रा. आता आपली जी वर्णमाला आहे क का की की कु 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 ही जी वर्णमाला आहे क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ, ह्या वर्णमालेतलं 32वं अक्षर कोणतं आहे हे आपण शोधायचे आणि त्यावरून आपल्याला हा शब्द पंखा पूर्ण करायचा. जसं 32वे अक्षर शोधून तुम्ही सांगायचे.
आता इथे स हा शब्द येतोय, 32वा अक्षर. मग आता दुसरा प्रश्न आहे, जंगलातील एक भित्रा प्राणी. आता हा स चा पंख आहे, मग स वरूनच सगळे पहिलं जे अक्षर आहे ते स वरून सुरू करायचे. सबसे पहले जो पहला जो अक्षर है, सभी का ये 7 जो रकाना दिया है उसमें सभी शब्द में स ये अक्षर पहला आएगा. या 7 हे जे रकाने दिले त्यातले पहिलं अक्षर हे सच येणार आहे. आणि त्यावरून तुम्हाला इथे जे दिलेले आहेत, जसं जंगलातील एक भित्रा प्राणी, नेहमी, एक शीतपेय, रस्ता, उत्सव, ढीग, ह्या शब्दांचा पर्यायी शब्द तिथे तयार व्हायचा आहे, तयार करायचा आहे. मग जसं स झालं लिहिलं आहे आपण 32वा अक्षर, पुढे आहे स, तेच तो शब्द स सगळ्यांना येणार खाली. आता जंगलातील एक भित्रा प्राणी, स सा. परत आपण स घेणार आहोत, नेहमी. मग त्या नेहमीचा आपण स वरून सुरुवात करणारा शब्द आहे स त त. पुन्हा स घेणार आहोत, एक शीतपेय, स र ब त, सरबत. आता पुन्हा स घेणार आहोत आणि रस्ता हा शब्द आहे त्याचा पर्यायी शब्द स ड क. त्यानंतर पुढचा 6वा शब्द भाग आहे, स शब्द घेताय पुन्हा आणि तिकडे दिलेला आहे उत्सव, सण. आणि ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द रा दिलेला आहे आणि पुढचा दिला आहे स, रास. तर अशा प्रकारे आपण स चा शब्द पंखा पूर्ण केलेला आहे. आता कविता करायची आहे. इथे दिले या शब्दावरून कविता. अंगण मध्ये शब्द दिला अंगण, तर त्याच्या बाजूला दिले झाडे, प्रशस्त, घर, खेळ, सण, सारेजण आणि सडा. या शब्दावरून कविता तयार करायची. कशी बघा, घराभोवती प्रशस्त अंगण, जमले तेथे सारेजण, सडा रांगोळी आणि तोरण, साजरे करतो सगळे सण. म्हणजे या शब्दावरून ही कविता तयार झाली. घराभोवती प्रशस्त अंगण, जमले तेथे सारेजण, सडा रांगोळी आणि तोरण, साजरे करतो सगळेजण. हे सगळे शब्द, हे जे शब्द आहेत या ठिकाणचे सगळे शब्द या कवितेमध्ये आले. जसं अंगण हा शब्द आहे मुख्य शब्द, आणि घर आहे, सारेजण, हे सगळे शब्द यात आलेले आहेत, बरोबर ना. आता पुढची कविता आहे बघा. सण हा शब्द आहे आणि त्यावरून कविता, जसं गुढीपाडवा, रांगोळी, तोरण, मेळ, आनंद, पुरणपोळी, पाहुणी आणि दिवाळी. मुख्य शब्द सण. आता याची कशी कविता केलेली बघा. गुढीपाडवा आणि दिवाळी, आनंदाची खेळीमेळी, तोरण बांधू, काढू रांगोळी, पाहुण्यांना देऊ पुरणपोळी. हे सगळे शब्द यातले आलेले आहेत. आणि त्यानंतर पुढचं आणखीन एक आहे, तोरण शब्द आहेत. रंगीबेरंगी, पाने, फुले, नारळ, दार, सुंदर. त्याचं बघा, रंगीबेरंगी फुले घेऊनी, सुंदर पाने भोवती वेढुनी, नारळाने पूजूया हा सण, दारावरती बांधून तोरण. अशा प्रकारे इथे ही पण कविता आपण पूर्ण केलेली आहे. आता पुढचा प्रश्न, एक तक्ता पूर्ण करायचा आपल्याला. काय तक्ता आहे बघा. एक वचन आणि अनेक वचन. एक वचन आणि अनेक वचन म्हणजे एक शब्द आणि अनेक शब्द. दाना, दाणे, अनेक दाणे. पाखरू, पाखरे. घर, घरे. मोती, मोती. घास, घास. अंगण, अंगणे. शेतकरी, शेतकरी. अशा प्रकारे एक वचन आणि अनेक वचन हा तक्ता इथे पूर्ण करण्यात आलेला आहे. आता इथे आणखी एक, तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन करा, असा एक प्रश्न आहे. हा मुलगा म्हणतो की तुम्ही पाहिलेल्या धान्याच्या शेताचे वर्णन करा. तर वर्णन कसं करता येईल. शेतात गहूचे उत्पादन आले होते. शेतकरी शेतात गव्हाची कापणी करत होता. त्यासाठी त्याने मशीन आणली होती. मशीनच्या साहाय्याने गव्हाची पोती भरली जात होती. पीक जास्त आल्याने शेतकरी आनंदी दिसत होता. अशा प्रकारे एक छोटंसं वर्णन या इथे करण्यात आलेले. आपणही एखाद्या धान्याच्या शेतीच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्याचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दामध्ये हिंदीमध्ये लिहू शकता. मराठी, हिंदीमध्ये तुम्हाला जी भाषा
योग्य असेल त्या भाषेमध्ये तुम्ही ते लिहू शकता. तर अशा रीतीने मला वाटतं आपण ही बराचसा भाग इथे पाहिलेला आहे. आणि ही जी कविता आहे या कवितेचं आपण शेवटी गायन करणार आहोत आणि मी ती कविता तुम्हाला गाऊन दाखवणारच आहे. कवितेचं नाव आहे माझ्या अंगणात. माझ्या अंगणात. गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडलं. गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडलं. आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास. काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास. अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मी जास. अंगणात डोले माझ्या रान मेव्याची मी जास. दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा. दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा. तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदान खावा. तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदान खावा. जीव दमतो शिनतो घास भरवते माय. जीव दमतो शिनतो घास भरवते माय. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर. दूर उडोनिया जाता आसू येती गालावर. दूर उडोनिया जाता आसू येती गालावर. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.